जय जय रघुवीर समर्थ। गणेश शारदाश्चैव सद्गुरु सज्जनस्तथा आराध्य दैवतं गुह्यं सर्वमे रघुनंदन। कृपा कटाक्षाच्ये किरणे मोह समुद्रासे आटणे घडे जयेत्या श्रीकृष्णे वंदू तया ते श्रीराम। जयांसे करिता स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण ते वंदूया श्रीचरण श्री गुरूंचे। शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। जय जय रघुवीर समर्थ। श्री समर्थांच्या चरणांना मनपूर्वक वंदन करते। आनंद योगी श्री गुरु डॉक्टर काकांना साष्टांग नमस्कार। आचार्य आपल्या जयश्री ताईंनाही मनपूर्वक नमस्कार करते आणि सर्व श्रोत्यांच्या हृदयस्थ भगवंताला वंदन करून आत्ताच्या चिंतनाला आपण सुरुवात करूया। दशक 19 समास 5वा देहमान्य निरूपण असं समासाचं नाव आहे। जयश्रीताईंच्या प्रवचनाचा शेवट जो झाला तो कुठे झाला? बघा, जयश्रीताईंनी जे निरूपण केलं, प्रगट रामाचे निशाण आत्मा राम ज्ञानघन विद्यमान विश्वंभर भाग्य कळे। हे रामाचं निशाण जे प्रगट आहे, जो ब्रह्मरूप श्रीराम जो चराचरामध्ये ओतप्रोत भरलेला आहे, त्याचं वर्णन आपण प्रवचनामध्ये श्रवण केलं। ते तत्व कसं आहे सांगताना माऊली म्हणतात, जे शब्दे विना संवादिजे इंद्रिया नेणता भोगीजे। असं जे तत्व आहे त्याचं श्रवण आपण मला वाटतं 40 मिनिटं नक्की केलं असेल। शब्दांनी ते आपण अनुभवलं, पण प्रत्यक्ष जर ते बघायचं असेल तर ते दृश्यातच यावं लागतं। दृश्यातच यावं लागतं, कारण आपण नामरूपांमध्ये जन्माला आलेलो असल्यामुळे कितीही जरी आपण असं शब्दांनी ऐकलं तरी आपल्याला अंदाज येणं खूप अशक्य असतं। आणि संतांनी आपल्याला अगदी सोपं करून ठेवलेलं आहे की सगुणाचे आधारे निर्गुण पाविजे निर्धारे। आणि आपण नामरूपात असल्यामुळे ते तत्व नामरूपातच आपल्याला अनुभवावं लागतं। बघा, संत असे असतात ना, आपण दासबोध ग्रंथाचा जर अभ्यास सगळेजण करतो आहोत, मग अशी ज्ञानपर आपण सगळे विचार ऐकले तेव्हा थोडं किंचित मनात येऊन गेलं की सच्चिदानंद अस्तिभाती प्रिय, जे अज आहे अजर आहे अमर आहे, हे सगळे विचार आपल्याला शब्दांनी कळत होते, पण तरी डोकं जड झालं होतं थोडं सुरुवातीला। मग नंतर थोडं बरं वाटलं, आपल्या प्रपंचाच्या अनुभवाशी जुळायला लागलं म्हटल्यानंतर। कारण तसं तर थोडंसं जे अमूर्त तत्व आहे, ते अमूर्त तत्व जेव्हा आपण अशा शब्दांनी समजावून घेतो पण ते समजल्यासारखं वाटतं, पण त्याचा अनुभव आल्याशिवाय संत म्हणतात की तो अनुभवच घ्यावा लागतो। आता तो अनुभव येणं तसं काय एवढं सोपं नाहीये, सोपं नाही आणि अवघड पण नाहीये खरं तर। कारण तोच विचार तर करायला आपण इथे आलेलो की हळूहळू आपल्याला त्या अनुभवाच्या दिशेने काय करायचं आहे, तर मार्ग आपल्याला तिथे काय करायचं आहे, तर प्रवास करायचा आहे। मग आता हे संत जे असतात, म्हणजे समर्थांसारखे संत जे असतात, बघा ज्ञानपर विचार पण सांगितलंय समर्थांनी या ग्रंथामधून। आणि परत समर्थ कुठे येतात, तर सर्वसामान्यांना माहिती की सर्वसामान्यांना सगुणाचीच आवश्यकता लागते। म्हणून संतांना असं म्हटलेलं आहे की कैसी कळवळ्याची जात करीती लाभाविण प्रीती, जे स्वतः ब्रह्मज्ञानी असून सुद्धा सर्वसामान्यांच्या सामान्य स्तरावर उतरून परत ते मार्गदर्शन करतात। आता खरं तर ग्रंथ जो आहे तो समाप्तीकडे आलाय, 19वा दशक आहे आणि 20वा दशक। 20व्या दशकामध्ये अतिशय महत्वाच्या ओव्या आहेत आणि संपूर्ण जी अवतरणिका म्हणतो त्या पद्धतीने 20वा दशक आहे। पण 19वा दशक जर आपण बघितला
तर त्याच्यामध्ये खूप फारसं काही जास्त विचार तर सगळ्याच ओव्यांचा आहे, पण लेखन क्रिया निरूपण आहे, शिकवण निरूपण आहे, असे समास जे आपल्याला सांगितलेले आहेत आणि परत परत ग्रंथात जे समास पहिल्यांदा आलेले आहेत त्याची पुनरावृत्ती परत आलेली आहे. कारण का आता संतांना माहिती आहे की पुढे गेल्यानंतर परत काही साधक असे असतात की परत त्यांना परत पहिलेपासून हे विचार आणि परत मग ग्रंथ हातात घेऊन तो काय झाला पाहिजे तर अभ्यासावा असं वाटलं पाहिजे. डॉक्टर काका म्हणतात दासबोध आणि ज्ञानेश्वरी हे दोन ग्रंथ जर आपण बघितले तर ज्ञानेश्वरीचा अधिकारी कोण आहे हो? जो 90% मार्क मिळवणारा आहे तोच आहे. कोण आहे तो विद्यार्थी? तिथे कोण आहे? अर्जुन आहे. तो अर्जुन कसा आहे? तू सुमन आणि शुद्धमती, अनिंदक अनन्य गती, तरी परियेसे का प्राज्ञा, तू आस्थे तिचं संज्ञा. तू सुमन म्हणजे चांगल्या मनाचा आहेस, शुद्धमती म्हणजे शुद्ध बुद्धीचा आहेस आणि कधीही कोणाची निंदा करत नाही. असा कोण आहे तर ज्ञानेश्वरीचा अधिकारी आहे. आणि दासबोधाचा अधिकारी कसा आहे? मूर्ख लक्षणं पण समर्थांनी सांगितलेली आहेत. म्हणून गमतीने डॉक्टर काका असं म्हणतात की दासबोध ही नगरपालिकेची शाळा आहे आणि ह्या नगरपालिकेच्या शाळेत सर्वांना प्रवेश आहे आणि सर्वांना प्रवेश, सगळ्यांनी अभ्यास करायचा ग्रंथाचा आणि 100% रिझल्ट लागण्याची शक्यता काय आहे तर इथे खात्री आहे. सगळं मार्गदर्शन समर्थांनी याच्यामध्ये केलंय आणि पुनरावृत्ती जरी असली तरी पुनरावृत्ती हा परमार्थामध्ये दोष मानत नाहीत. तत्कथनम, तत्वचनम, तत्श्रवणम हे सातत्याने करावं. आणि म्हणून समर्थ परत जेव्हा ग्रंथ शेवटाकडे येतोय तेव्हा परत देहमान्य निरूपण सांगतायत की हे किती प्रकारचे देव असतात. आता किती प्रकारचे देव असतात हे सांगताना समर्थांनी यादीच्या यादी दिली आहे. याच्या आधीच्या समासांमध्ये नाना उपासना निरूपण नावाचा समास येऊन गेला, नंतर बहुदेव निरूपण नावाचा समास येऊन गेला. त्याच्यामध्ये अनेक देवांची समर्थांनी जी आहे ती यादी दिलेली आहे, त्या देवांच्या उपासना सांगितलेल्या आहेत. आता किती देव आहेत हे सांगताना समर्थ म्हणतात गाव तितुके देव जना कारणे. जितके गाव आहेत तितके काय आहेत तर तितके देव आहेत. आता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे गावात काय कुठले कुठले देव असतात. मुख्य मंदिर रामाचं असतं, कृष्णाचं असतं, हनुमंताचं असतं, रोकडोबा असतो, म्हसोबा असतो, शीतळा देवी असते. अनेक देवदेवतांची मंदिरं गावामध्ये असतात. का बरं असतात? प्रत्येकाचे स्वभाव वेगवेगळे आहेत आणि प्रत्येकाचा स्वभाव वेगवेगळे असल्यामुळे पिंड परत्वे प्रत्येकाची उपासना पण वेगळी आहे आणि त्यामुळे देव पण तसेच लागतात. कारण आपण नामारूपांमध्ये जन्माला आलेलो असल्यामुळे मला कोणी म्हणेल की मला रामाची उपासना फार भावते, एखादी कोणी म्हणेल नाही मला कृष्ण फार आवडतो, कोणी म्हणेल नाही मला शंकर फार आवडतो. आता का आवडतो याचं काही उत्तर आहे का? आवडतो. त्याची उपासना करायला मन काय होतं तर एकाग्र होऊन जातं. आता याला उत्तर काही नाहीये. आता आपल्या संस्कृतीमध्येच हे देवांची विविधता आहे, बाकीच्यांमध्ये नाहीये, एकच देव आहे. म्हणजे आपल्याला किती पर्याय ठेवलेले आहेत बघा. पण कुठून का होईना काय करा तर उपासना करा आणि उपासनेला लागा. समर्थांनी त्याची पण यादी दिलेली आहे की कुठल्या देवाला कुठले नैवेद्य लागतात. आता एवढं निरीक्षण समर्थांचं जर आपण बघितलं तर बघा, म्हणजे खरं समर्थांनी स्वतःचा प्रपंच केलेला नाहीये, त्यांचं एकच रामराय हे दैवत होतं. पण तरी जेव्हा भारत भ्रमणामध्ये समर्थांनी कदाचित हे निरीक्षण केलेलं असावं की किती देवता आहेत, किती उपासना आहेत, किती त्यांचे विविध प्रकार आहेत आणि त्याच्याबरोबर एक भय पण आहे. नैवेद्य दाखवला नाही तर काय होईल? हा देव माझ्यावरती कोपेल. आणि म्हणून भयापोटी सगळे काय आहेत तर उपासना करणारे आहेत. पण तरी सुद्धा सर्वसामान्य स्तरावर जाऊन समर्थांनी ही संपूर्ण यादी दिलेली आहे. आणि कदाचित मला असं वाटतं की जे उपासक आहेत, जे या ग्रंथाचा अभ्यास करतात, तेव्हा त्यांना आपल्या देवाचं नाव ग्रंथामध्ये बघितल्यानंतर समर्थ आपले आहेत असं वाटत असेल. अगदी प्राथमिक स्तरावरती की रे माझ्या देवाचं नाव पण या ग्रंथामध्ये आलेलं आहे, म्हसोबाचं पण नाव समर्थांनी घेतलेलं आहे, रोकडोबाचं पण घेतलेलं आहे, शीतळादेवीचं पण नाव घेतलेलं आहे, जे समर्थ आपले वाटायला लागतात. इतकं समर्थांचं सूक्ष्म निरीक्षण आपल्याला या ग्रंथामधून बघायला मिळतं.
मुळात जर ग्रंथ आपण अभ्यासला तर तो ग्रंथ म्हणजे ते नैवेद्यांची नावं वाचता वाचता वाटतं की एवढं निरीक्षण समर्थांनी कधी केलं असेल. असे विविध दैवत का दिली आहेत तर विविध स्वभाव आहेत प्रत्येकाचे, आणि प्रत्येकाची जी उपासना आहे ती उपासना जी आहे ती प्रत्येकाने काय करावी तर करावी. आणि परत समर्थांनी ब्रह्ममाया निरूपणं जी दिलेली आहेत की या सगळ्या देवतांच्या ज्या उपासना सुरुवातीला करायच्या आहेत, पण हे सगळे देव जे आहेत हे कुठून निर्माण झालेले आहेत याचा पण तुम्ही शोध घ्या. नुसतं त्या देवांमध्ये अडकू नका. होतं काय, मी पण जेव्हा अभ्यास करत नव्हते अगदी सुरुवातीला, आता किती वर्ष झाले त्या गोष्टीला, तेव्हा असं आपल्या मनात भय असतं की नाही, आज सोमवार आहे, आज कुठल्या देवाला जायला पाहिजे, शंकराला जायला पाहिजे, उद्या मंगळवार आहे देवीला जायला पाहिजे, गुरुवार आहे दत्ताला जायला पाहिजे. असं प्रत्येक वारांचे एक देव आपले ठरलेले असतात, आणि प्रत्येक वारी आपण त्या देवांना काय जातो तर अगदी प्रयत्नपूर्वक जातो. एखादा वार चुकला गुरुवारचा, कुठेतरी बाहेर गेलो तर मनात रात्री 10 वाजता आल्यानंतर पण का होईना पण जाऊन येतो. आता सुरुवातीचे सगळे हे ओळखून, स्वभाव या प्रक्रिया ओळखून समर्थांनी या ग्रंथामधून सुरुवातीपासून साधकांना, म्हणजे सुरुवातीपासून साधकानंतर झालाय पण सर्वसामान्यांना हे मार्गदर्शन केलेलं आहे. आणि हळूहळू हळू असं उपासनांमधून पुढे नेत, मग ह्या देवांच्या उपासनांमध्ये तुम्ही अडकू नका. हे जे देव आहेत त्यांना पण त्यांच्या त्यांच्या मर्यादा आहेत, हेही समर्थ आपल्याला या ग्रंथामधून सांगतात. बघा, शीतळा देवीची एकाने उपासना केली, त्याचं अनुष्ठान केलं. किती वर्ष केलं शीतळा देवीचं अनुष्ठान? 12 वर्ष. आपल्याला माहितीये की अनुष्ठान एक 12 वर्षाचा काय असतो तो कालावधी असतो. आता शीतळा देवीचं 12 वर्ष अनुष्ठान केल्यानंतर ती शीतळा देवी प्रसन्न झाली आणि काय म्हणाली, भक्ता वर माग. कसं वाटतं? छान वाटतं ना आपल्याला एकदम, की मी केलेल्या अनुष्ठानाने भगवती देवी प्रसन्न झाली आणि मला काहीतरी देतीये ती मला. आणि भक्त असं म्हणतो आहे की तू मला अरबी घोडा दे. आता शीतळा देवी म्हणतीये की बाबा तुला अरबी घोडा देता आला असता तर मी कशाला गाढवावरती बसले असते. आता शीतळा देवीचं वाहन काय आहे? गाढव आहे. आता तिला तेवढंच सामर्थ्य आहे त्या शीतळा देवीला, त्याच्यापेक्षा तिला सामर्थ्य नाहीये. आणि म्हणून मग आपल्याला हळूहळू समर्थ पुढे पुढे नेतात. जसं पहिलीतल्या वर्गातला विद्यार्थी दुसरीत जातो, दुसरीतनं तो तिसरीत जातो, हळूहळू तो काय होतो तर 9वी 10वी कडे जातो, तसा अधिकार ते आपला वाढवून घेतात आणि ग्रंथामध्ये संपूर्ण मार्गदर्शन आपल्याला समर्थ इथे करतात. आणि मग समर्थ म्हणतात की हे जे देव आहेत हे कुठून निर्माण झालेले आहेत तर त्या ईश्वरी सत्ते म्हणजे ईश्वरापासून हे देव निर्माण झालेले आहेत. एकाच विष्णूचा कोण आहेत तर ते अंश आहेत. आपण बघितलं की सृष्टी निर्मितीचा क्रम जो बघितला की एकोहम बहुस्याम हा संकल्प झाला तो ईश्वराला झाला. एकच ईश्वर जो आहे तो निर्मितीसाठी ब्रह्मदेव झाला, तोच ईश्वर स्थिती सांभाळण्यासाठी विष्णू झाला, आणि एकच ईश्वर तो लय करण्यासाठी सृष्टीचा तो महेश झाला. ब्रह्मा, विष्णू आणि महेश. आता हे 3 देव पुरेनात, म्हणून त्या देवातनं अनेक देव निर्माण झाले. कारण काही सृष्टी निर्माण केली भगवंताने आणि 84 लक्ष योनी निर्माण केल्या, त्यात मनुष्य प्राणी निर्माण केला, आणि मनुष्य प्राणी निर्माण केल्यावर त्याला एक बुद्धी हे घटक दिला, आणि तो परमात्म्याचाच अंश असल्यामुळे त्याला परमात्म्याची प्राप्ती व्हायची असेल तर कुठेतरी उपासना पाहिजे. मग एवढे विविध उपासना पण निर्माण केल्या, विविध देव पण निर्माण केले. हे देवानेच सगळं निर्माण केले आणि आपल्याला लावून दिलं कामाला. आपल्याला कामाला लावून दिलं त्यांनी. आणि मग हळूहळू संत संगतीत तुमचा अधिकार काय करा तर वाढवत राहा. म्हणजे या 3 देवात्मच हे सगळे देव जे आहेत ते निर्माण झाले, आणि आपण त्याच्यामध्येच काय राहिलो तर गुंतून राहिलो. आणि म्हणून समर्थ मनाच्या श्लोकामध्ये म्हणतात, तिन्ही देव जेथून निर्माण झाले तया देवरायासी कोणी न देखे. हे 3 देव जिथून निर्माण झालेले आहेत त्याचं जे मूळ स्वरूप आहे त्यांना मात्र कोणी बघत नाहीत. तर ते कशामध्ये सगळे रमलेले आहेत तर या विविध उपासनांमध्ये रमलेले आहेत. या उपासना कशासाठी आपल्याला लावून दिलेल्या आहेत की जे दैवत आहेत, बघा आपण नामरूपात्मक जन्माला आलो, आपल्या अंतःकरणात तो अंश रूपाने जो भगवंत आहे त्याची ओळख म्हणजे ओळख पटवून घेण्यासाठी, त्याचा अनुभव घेण्यासाठी
कारण एकच या नरदेहामध्ये जन्माला आल्यानंतर काय आहे तर भगवंताची प्राप्ती करवून घेणं. ऐतरेय उपनिषदामध्ये कथा आलेली आहे की भगवंताने ही जेव्हा सृष्टी निर्माण केली तेव्हा त्या सूक्ष्म देवता ज्या होत्या त्या कुठे फिरत होत्या, त्यांना राहण्यासाठी घर नव्हतं. मग त्या भगवंताकडे गेल्यावर म्हणाला की आम्हाला असं काहीतरी राहण्यासाठी स्थिर घर निर्माण कर, देह निर्माण कर. आणि म्हणून भगवंतानी गायीचा देह निर्माण केला. आता गायीच्या देहामध्ये काय आहे, आहार निद्रा भय मैथुनांच, याच्या व्यतिरिक्त त्या देहाला काही आकलन होत नाही. दुसरा घोड्याचा देह निर्माण केला, त्या देहात पण तेच आहे. मग त्या देवता म्हणाल्या आम्हाला देह पसंत नाही हे दोन्ही. मग त्यांनी मनुष्य देह निर्माण केला. तात्पर्य असं आहे कथेचं, जसं आपण म्हणतो की मंथुनी नवनीता तैसे घे अनंता वाया व्यर्थ कथाच सांडी मार्गू. तात्पर्य कथेचं घ्यायचं, कथा सोडून द्यायची. त्यांनी मनुष्य देह निर्माण केला आणि मनुष्य देहामध्ये बुद्धी हा घटक विशेषत्वाने त्याला दिला. आणि बुद्धी हा घटक दिल्यानंतर भगवंताच्या असं लक्षात आलं की या देहामध्ये मला ओळखण्याची क्षमता आहे. म्हणजे हा देह जो आहे तो मला, म्हणजे ज्याने निर्मिती केली त्याला ओळखण्याची क्षमता या देहामध्ये आहे. मग आता ह्याच्यातून काय लक्षात येतं, या नरदेहामध्ये जन्माला आल्यानंतर आपलं ध्येय काय असलं पाहिजे, त्याला ओळखण्याचं. पण आपण रमतो कशात, उपासनांमध्ये. आपला उपासना विषय आता जो आहे तो आपण रमतो कशामध्ये, उपासनांमध्ये रमतो. किती कुळधर्म कुळाचार असतात. आता समर्थांनी पण सांगितलेले आहेत की कुळधर्म करावेत, कुळाचार करावेत, ते चुकवू नयेत. पण त्याच्यात किती अडकतो आपण कर्मकांडामध्ये, नाही हे असंच झालं पाहिजे, ते तसंच झालं पाहिजे, काही चुकलं तर काही आम्हाला काही होईल का, म्हणजे इतकं अंतःकरणात देवाबद्दल भय असतं. मग देवाचं जर चुकून आपल्याकडून राहिलं तर देव काही आपलं विपरीत करेल का, असा देव आहे का. खऱ्या देवाचं स्वरूप जर समजावून घ्यायचं असेल तर लक्षात घ्यायचं की जसं मी एखाद्या कुणाचं काय म्हणू आपण, कुणाला काही बोलले, कुणाचे काही मनाबद्दल आपल्या कुणाबद्दल वाईट आलं किंवा कुणाचं काही वाईट चिंतलं किंवा वाईट केलं तर ती व्यक्ती पण आपल्यावर डूक धरून बसते. असा देव आहे का की ज्या देवाचं माझं चुकलं म्हणून देव आता मला काहीतरी करेल, असं नाहीये. हे भय जे आहे, हे भय पहिल्यांदा मनातनं काय करायचं आहे तर काढून टाकायचं आहे. असा देव अजिबात नाही. आणि असं जेव्हा भयातून ह्या उपासना होतात तेव्हा आपण त्या खऱ्या देवापर्यंत जाऊ शकत नाही. चुकलं रामकृष्ण हरी म्हणायचं, नमस्कार करायचा, बाजूला होऊन जायचं. कारण मोक्ष मोक्ष आपण जो म्हणतो ना तो तर आपल्याला हवाच आहे, पण तो खूप दूर आहे. आधी ही जी बंधनं आहेत ना, ही सगळी ही बंधनं सोडवल्याशिवाय तर खऱ्या देवाची प्राप्ती नाहीये. मोक्ष म्हणजे मुक्ती. आता मुक्ती कशातून आहे आपल्याला, आपण म्हणतो की मी जीव आहे, मी कर्ता आहे, मी भोक्ता आहे, हे जग सत्य आहे, हे शब्द खूप मोठे मोठे आहेत. पण सुरुवातीला ही बंधनं जी छोटी 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 जी बंधनं असतात ना आपल्यावरती, या बंधनातून सुटका असं की नाही. भय बघा आपल्या भगिनींना ज्या पारायण करतात, नाही आज माझं चुकलं, मग रात्रीत उठून कसं तरी पटापटा पटापटा ते वाचून टाकायचं आणि ठेवून द्यायचं. तर देव तिला तरी कळलं नाही, देवाला तर अजिबातच कळत नाही काय झालंय ते. म्हणजे ह्या सगळ्या भयातून होणाऱ्या ज्या उपासना आहेत, भयातून जे जाणं आहे, आज मी देवाला गेले नाही, आज नैवेद्य दाखवला नाही तर काहीतरी माझ्या प्रपंचातलं बिघडेल, ही चुकीची कल्पना पहिल्यांदा मनातनं काढून टाकायची आणि मग पुढे मोक्षाच्या वगैरे गोष्टी मारायच्या. कारण ह्या बंधनातून, ही जी अविद्येची बंधनं आहेत, आता हे भीती का वाटते आपल्याला, कारण प्रपंचातलं काहीतरी बिघडेल म्हणून भीती वाटते, माझ्यातलं काहीतरी काय होईल तर बिनसेल म्हणून भीती वाटते. म्हणजे जिथे भीती आहे तिथे आनंद असूच शकत नाही. म्हणून छोट्या छोट्या चुकीच्या कल्पना ज्या आहेत, या चुकीच्या कल्पनांमधून पहिल्यांदा बाहेर पडणे. आता ह्या कशासाठी कर्मकांड लावलंय आपल्याला, तर आपल्या इंद्रियांना वळण लावण्यासाठी लावलेलं आहे. किंवा तुम्ही खायच्या आधी देवाला नैवेद्य दाखवा आणि मग तो प्रसाद म्हणून काय करा तर तो ग्रहण करा. कारण मी देहामध्ये असल्यामुळे तो देह सुद्धा आपल्याला सगुणामध्येच लागतो देवाचा. त्या मूर्ती पण कशा लागतात, तो सुंदरच लागतात, आपल्याला ओबडधोबड मूर्ती आवडत नाहीत. म्हणून त्याचं वर्णन पण तसंच केलेलं आहे. राम सावळा सुंदर, कासे मिरवी पितांबर, राजस सुकुमार, मदनाचा पुतळा, रवी शशिकळा लोपलिया. आणि मूर्ती सुद्धा अतिशय सुंदर असली तरच चित्त एकाग्र होऊ शकतं त्या मूर्तीवरती. मग आता ती मूर्ती सुंदर आहे, तिला आपण नैवेद्य यांत्रिकपणे दाखवला तर चालेल का हो. ती मूर्ती धातूची आहे,
पण त्याच्यामध्ये कोण आहे? आता इथे समर्थांनी यादीच दिले पहिल्या याच्यामध्ये की मूर्ती किती प्रकारच्या असतात. धातूच्या आहेत, रुपयाच्या आहेत, आता पंचधातूच्या असतात, सोन्याच्या असतात, चांदीच्या असतात, कितीतरी मूर्त्या असतात. आणि त्या मूर्तीचाच आपल्याला एक अभिमान असतो. माझ्या मुलीच्या लग्नात मी चांदीची अन्नपूर्णा आणि गोपाळकृष्ण दिला. माझ्या सुनबाईकडून मला काय आलं? सोन्याचं बाळकृष्ण. आणि म्हणजे आपण त्याला कशामध्ये बघतोय? खूप गडबडी असतात. म्हणजे आपण हा कधी विचार सुद्धा एवढा करत नाही की अरे तो गोपाळकृष्ण चांदीचा आहे का सोन्याचा आहे का रुपयाचा आहे का पंचधातूचा आहे, पण तो सगुण मूर्ती आहे ती. आणि तो प्रत्यक्ष गोपाळकृष्ण कोण आहे? तर माझ्याकडे तो आलेला आहे. आणि जेव्हा आपण त्याला नैवेद्य दाखवतो, तो प्रत्यक्ष त्या सगुण गोपाळकृष्णाला मी नैवेद्य दाखवतेय. हा भाव जो मगाशी आपला आला होता ना, की भाव अंतःकरणात पाहिजे, आणि तो भावच त्या देवाला पावतो. बाकी ती मूर्ती समोर कुठली आहे, तुम्ही काय करताय, याच्याशी अजिबात त्याला काय नसतं, तर घेणं देणं नसतं. मग हा जेव्हा भाव अंतःकरणात प्रगट होतो, तेव्हाच तो देव तिथे काय आहे, तर सगुण रूपाने तिथे त्या मूर्तीमध्येच प्रगट असतो. एक मंदाताई एक छान गोष्ट सांगतात, अगदी थोडक्यात बघूयात आपण. एक असाच एक दरिद्री माणूस, तो गेला कीर्तनाला, आणि कीर्तनामध्ये त्या कीर्तनकार बुवांनी सांगितलं की कृष्ण जो आहे ना, तो सगळं दारिद्र्य नष्ट करणारा आहे, त्या कृष्णाची रोज पूजा करावी. त्याला असं वाटतं, बरं झालं मी या कीर्तनाला आलो, हे ऐकलं, आता कृष्णाची मूर्ती घरी आणतो, त्याची रोज पूजा करतो. पण त्याने कृष्णाची सुंदर मूर्ती आणली, हार आणला, फुलं आणली, पेढे आणले, छान घरामध्ये ती मूर्ती ठेवली, तिला नैवेद्य उदबत्ती ओवाळली, निरांजन लावलं आणि नैवेद्य दाखवला. आता किती दिवस तो करतोय? असं 15 दिवस झाले तो सतत काय करतोय? कृष्णाची मनापासून पूजा करतोय. आणि काही फरकच पडेना त्याच्या काय परिस्थितीमध्ये. परत तो कीर्तनाला असाच एक दिवस गेला, आणि कीर्तनकार बुवांनी सांगितलं की जो राम आहे ना, त्या रामाची उपासना करा, तो राम तुमचं दारिद्र्य घालवेल. आता ह्याला वाटलं, उगाच मी तो कृष्ण आणला घरामध्ये, रामाची मूर्ती नेऊयात. म्हणून त्यांनी रामाची मूर्ती आणली आणि कृष्णाची मूर्ती काय केली, तर बाजूला ठेवून दिले. रामाची मूर्ती त्या ठिकाणी ठेवली. परत तो सगळे उपचार त्या रामाच्या मूर्तीला करतो आहे, जसे कृष्णाच्या मूर्तीला करतोय तसे. पण त्याच्या मनात एक शंका आली उदबत्ती जेव्हा लावली तेव्हा, की अरे या कृष्णाने मला काहीच दिलं नाही याची मी पूजा 15 दिवस करून, आणि फुकटचा मात्र याला वास आणि नैवेद्य जाईल उदबत्तीचा. म्हणून त्यांनी काय केलं बघा, त्यांनी काय केलं की कापूस शोधला घरामध्ये, कापसाचे 2 बोळे केले आणि ते कृष्णाच्या नाकामध्ये कोंबले. आणि इकडे रामाची पूजा सुरू आहे, आणि कृष्णाच्या नाकामध्ये 2 बोळे कोंबल्यानंतर ताबडतोब कृष्ण बोलायला लागला. आता हा काय म्हणतोय, म्हणे हे बरं आहे, तुझी 15 दिवस मी एवढी पूजा केली, पण तू काही बोलत नव्हतास, आणि आता नाक दाबलं की तू तोंड उघडलंस. म्हणजे माणसाच्या पातळीवर किती देवाला आणतो. आता तो कृष्ण असं म्हणतोय, तसं नाही अरे म्हणे, तू इतके दिवस मला अचेतन जडमूर्ती समजत होतास, आज तू जेव्हा माझ्या नाकामध्ये बोळे कोंबलेस तेव्हा तू मला चेतन समजलास, आणि म्हणून मी बोलायला लागलो. आता या उदाहरणावरून काय लक्षात येतं आपल्या, की जेव्हा आपण भगवंताला नैवेद्य दाखवतो, तेव्हा जी मूर्ती आहे त्या मूर्तीमध्ये सगुण साकार प्रत्यक्ष कोण आहे, तर तिथे श्रीकृष्ण भगवंत आहेत. आणि म्हणून सगुण साकार जे अवतार रूपाने आहेत, ते नामरूपांमध्ये आले, ते आपल्यासाठीच आलेले आहेत. नाही तर भगवंत निर्गुण निराकार छान होता की सच्चिदानंद जो आहे तो, मगाशी आपण वर्णन खूप ऐकलं, तो तर आनंदात होता, त्याला कशाला आपल्या पातळीवर खाली यायचं काम पडलं असतं. कारण जेव्हा अवतार रूपाने जेव्हा तो आला, तेव्हा त्याला हे माहिती आहे की नामरूपातल्या मनुष्याला मुक्त करायचं असेल तर मला सुद्धा त्यांच्या जवळच जावं लागेल. आणि म्हणून तो रामकृष्णादी अवतार घेऊन आला. आणि रामाला पण एक काय तर नाम आहे, रूप आहे, चरित्र आहे. कृष्णाला पण नाम आहे, रूप आहे आणि चरित्र आहे. मग आपल्यालाही असं वाटायला लागलं की अरे हा राम तर माझ्याच सारखा आहे, त्याला काय केलं, त्यालाही प्रपंच आहे, त्यांनी लग्न केलं आहे, त्याची पण बायको सीतेने रावणाने पळवून नेलेली आहे, त्याला पण त्याच्या प्रपंचामध्ये दुःख होतात आणि मला पण दुःख आहेत. मग आपल्याला तो काय वाटायला लागला, जवळचा वाटायला लागला. रामकथा ऐकायला जेव्हा जातो तेव्हा रामाच्या चरित्रातले दुःखाचे प्रसंग जेव्हा आपण श्रवण करतो, त्या डोळ्यातनं पाणी येतं की नाही आपल्या.
आणि तो आपल्याला अगदी आपल्या जवळचा वाटतो. अरे खरे माझंच दुःख आहे हे खरं तर. आणि म्हणून अवतारांचा हा जो उपयोग आहे आपल्याला, आता आपण कुठे चाललोय? आता बघा, आपण मगाशी परब्रह्म तत्व ऐकलं, आता आपण इकडे प्रतिमा अवतारांकडून आपल्याला परब्रह्म तत्वापर्यंत जायचंय. मग हे अवतारांचा जो आपल्याला जो उपयोग आहे, तो उपयोग म्हणणं बरोबर वाटतं का? जसं एखाद्या वस्तूचा उपयोग असतो आपल्याला, तसा अवतारांचा उपयोग आहे आपल्याला, असं आपण म्हणतो. पण तसंच आहे ते. कारण कसं आहे की अवतार जे आहेत ते अवतारांच्या कथा ज्या आहेत त्या कथांचं श्रवण करायचं. आणि जेव्हा आपण कथांचं श्रवण करतो, भागवत कथा आहे, रामकथा आहे, आणि जेव्हा कथांचं श्रवण करतो तेव्हा आपल्या अंतःकरणात एक भाव जागरूक होतो. म्हणजे अष्टसात्विक भाव जागरूक निर्माण व्हायला तिथे काय होते तर मदत होते. म्हणजे उपासना आपण मूर्तीची करतो, मूर्तीमध्ये कोण आहेत तर ते सगुण साकार अवतार आहेत. आणि उपासना का करायची तर ते जे अवतार आहेत ते अत्यंत भव्य आहेत, अत्यंत दिव्य आहेत. कारण का तर जसा माझा जन्म झाला तसा त्या अवताराचा जन्म झालेला नाहीये. रामराय कशातून प्रगटले? जो पुत्र कामेष्टी यज्ञ केला त्यातून प्रसाद जो मिळाला, तो प्रसाद भक्षण केल्यानंतर त्यातून गर्भ राहिला आणि त्यातून ते प्रगट झालेले आहेत. कृष्णाचा जन्म पण कसा आहे तर तो दिव्य आहे. त्यांचं जे संपूर्ण जीवन आहे ते पण कसं आहे तर अत्यंत भव्य आणि दिव्य आहे. आणि त्यांची समाप्ती जी आहे ती सुद्धा कशी आहे तर दिव्य आहे. शरयू नदीमध्ये काय केलेलं आहे तर रामराय स्वतः त्यांनी आपला देह विसर्जित केलेला आहे. कृष्णाचं सुद्धा कसं आहे तर सगळे देव वरतून बघायला थांबले होते की ह्याचा देह कसा गुप्त होतो, पण कुणालाच कळलं नाही की तो कसा गुप्त झाला, कारण तो परब्रह्म स्वरूप आहे. म्हणजे त्यांचं अवतीर्ण अवतार जे होता त्या भूतलावरती ते पण भव्य दिव्य आहे, त्यांचं चरित्र पण भव्य दिव्य आहे, आणि अवतार समाप्ती पण भव्य दिव्य आहे. आता हे कधी कळतं मला? हे हळूहळू श्रवण करता 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 लक्षात येतं की अरे माझा जन्म तो वासनानुसारी आहे, मी अल्पज्ञ आहे, अल्पसाक्षी आहे, आणि हे अवतार मात्र जे आहेत ते स्वतःच्या इच्छेने आलेले आहेत आणि स्वतःच्या इच्छेने त्यांनी अवतार समाप्ती केलेली आहे. म्हणजे हे कोणीतरी माझ्यापेक्षा कोण आहेत तर भव्य आहेत आणि दिव्य आहेत. कारण कसं असतं की कोणीतरी आपल्यापेक्षा असे गुणसंपन्न मोठा असल्याशिवाय आपण नमस्कार सुद्धा करत नाही. व्यवहारात सुद्धा असं होतं, ही माझ्याच सारखी तर आहे, मी कशाला वाकू. ते वारकरी संप्रदायामध्ये आहे, एकमेका पाया लागती रे. पण सर्वसामान्यपणे आपण मनात येतच की नाही, जर कोणी मोठा असेल तरच आपण वागतो पटकन. मग आता हे भगवंताला पण माहिती आहे की असे भव्य दिव्य अवतार घेतल्याशिवाय तिथे माणूस वाकणार नाही. म्हणून ते देहात आले सगुण साकार अवतार आणि ते आपल्याला जवळचे वाटायला लागले. आणि सगुण साकार अवतार हे नेहमी कशाचे असतात तर ते ईश्वराचे असतात. अवतार हे नेहमी ईश्वराचे असतात. आणि ईश्वर कुठून आला? परब्रह्मातून. मग आता हे जे आता आपली सुरुवात कुठून झाली? मूर्तीपासून सुरुवात झाली. कारण मूर्ती हे आलंबन रूपाने आपल्याला समोर लागतंय, निरालंब उपासना होऊ शकत नाही. जर कोणी म्हटलं की चराचरामध्ये परब्रह्म ओतप्रोत भरलेला आहे, तुम्ही हळद कुंकू अक्षदा फुलं व्हा, कुठे वाहणार? कुठे कुठे वाहणार? काहीतरी समोर काय लागतं तर एक आलंबन लागतं. आणि म्हणून सगुणाचं आलंबन जे आहे ते आपल्याला सगुणाचं आलंबन लागतं. मग सगुणाची ती कुठलीही मूर्ती असू देत, रामाची असू देत, कृष्णाची असू देत, दत्तात्रयांची असू देत, कुठलीही मूर्ती असू देत, पण मूर्तीचं आलंबन लागतं. कारण तिची पूजा करता येते, षोडशोपचार. जशी नवविधा भक्ती आपल्याला सांगितलेली आहे समर्थांनी, त्या 9 प्रकारे त्या भगवंताची भक्ती करता येते. आणि भक्ती कशासाठी तर माझाच अंतःकरणामध्ये भाव निर्माण होण्यासाठी. आता सगुण साकार अवतार जे आहेत, आता मी सांगितलं की अष्टसात्विक भाव जागरूक होण्यासाठी म्हणून सगुण साकार अवतारांचा मला उपयोग आहे. आणि जे ईश्वररूप श्रीराम आहेत, जे ईश्वर आहेत, त्यांचा रोल काय आहे तर त्या ईश्वराच्या आज्ञांचं पालन करणं हा काय आहे तर आता ही सृष्टी कोणाची आहे तर ती ईश्वराची सृष्टी आहे. आपण बघितलं ना, ईश्वराने सृष्टी निर्माण केली सगळी एकोम बहुस्याम संकल्पामधून. अनुप्रवेशाची श्रुती असं सांगते की त्यांनी पृथ्वी निर्माण केली, तो पृथ्वीत शिरला. त्यांनी आप निर्माण केला, तो आपात शिरला. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश या पंचमहाभूतांची निर्मिती करून तो पंचमहाभूतांमध्ये प्रविष्ट झाला. मग आता त्याच्यामध्ये प्रविष्ट झालेला आहे, पण पृथ्वी मात्र त्याला जाणत नाही.
आप त्याला जाणत नाही. आता तो आपल्यामध्ये पण आहे की नाही प्रविष्ट. त्यांनी 84 लक्ष योनी निर्माण केल्या. मग अशी आपण ऐकलं की मुंगीपासून ते हत्तीपर्यंत जी चेतना जी दिसते त्याच्यामध्ये तो आहे, म्हणूनच ती चेतना दिसते की नाही. माझ्याही अंतःकरणामध्ये तो आहे. भगवद्गीता म्हणते ईश्वर सर्वभूतानां हृदयेषु तिष्ठती. सगळ्यांच्या अंतःकरणात ईश्वर आहे, जे तो माझ्याही अंतःकरणामध्ये आहे, पण तो अत्यंत अलिप्त आहे. तो माझ्या अंतःकरणात राहून पण कसा आहे तर तो अलिप्त आहे. आणि पुढचं काय आहे, ईश्वर सर्वभूतानां हृदयेषु तिष्ठती यंत्रारूढानी मायया. तो मायेच्या यंत्रावरती घालून त्या जीवात्म्याला काय फिरवतो तर गरा 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 तो फिरवत असतो. मग आता ईश्वराची ही सृष्टी चालवण्याची जी काय आहे तर व्यवस्था काय आहे तर प्रारब्ध ही त्याची सृष्टी चालवण्याची व्यवस्था आहे. प्रत्येकाच्या प्रारब्धानुसारी तो त्याला कुठे जन्माला घालायचं, केव्हा जन्माला घालायचं, कुठले आई वडील नातेवाईक सगळं सगळं नियोजित ठरलेलं आहे. त्याप्रमाणे तो आपल्याला जन्माला घालतो. आणि मग त्याच्या नियमाने ही सृष्टी चालत असल्यामुळे, त्याच्या नियमाने प्रत्येक जीव हा बद्ध म्हणजे बांधून असल्यामुळे त्याच्या नियमामध्येच आपल्याला राहावं लागतं, कुठलीही तक्रार न करता. असं होतं का? आपल्या किती तक्रारी असतात. मला असं वाटलं होतं, बस एकच वाक्य सांगते, त्याच्यामध्ये सगळं येतं, अंतर्भूत होतं. मला असं वाटलं होतं की असं होईल. आता तुला कोण विचारते तुला असं वाटलं होतं की नाही? कारण ते ईश्वराच्या नियमाने हे सगळं काय आहे तर आपलं प्रारब्ध रूपाने तो सृष्टी चालवतो आणि आपण सगळे त्या प्रारब्धाने बांधलेले आहोत. त्यामुळे मला असं वाटलं होतं हा शब्दच तिथे येत नाही. समर्थ म्हणतात अवघांचे अवघे सजे तो अवघेची होती राजे. सगळ्यांचंच सगळं मनासारखं झालं असतं तर सगळेच राजे झाले असते. असा अनुभव नाही आपला. कधी असं वाटतं की व्हावं मनासारखं पण होत नाही, कधी असं वाटतं हे होणार नाही तर होऊन जातं. असे अनेक अनुभव आहेत. आपण ज्या आज आयुष्याच्या टप्प्यावरती उभे आहोत, आपल्या लक्षात येतं की अनेक अनुभव आपल्या गाठीशी आहेत. आणि हे सगळं जे आहे ते ईश्वरी काय आहे तर नियोजन आहे. म्हणून इथे समर्थ जेव्हा देहमान्य निरूपणामध्ये सांगतायत की हे सगळे देव म्हणजे मूर्ती, सगुण साकार अवतार, सगुण निराकार जो आहे तो ईश्वर आहे. आणि सगुण निराकार ईश्वर म्हणजे त्याला देह नाही आहे, पण त्या सृष्टीच्या रूपाने जो आहे तो आपल्याला प्रत्यक्ष अनुभवता येतोय. बघा भगवद्गीतेमध्ये भगवंत सांगतात की मूर्ती, आपल्या श्रीकृष्णाची मूर्ती आपण बघितलेली आहे. आणि भगवंत म्हणतात की यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. मी अवतार कधी घेतो? जेव्हा धर्माला ग्लानी येते तेव्हा, आणि दुष्टांचा संहार करण्यासाठी, सज्जनांचं रक्षण करण्यासाठी. भगवंत स्वतः बोलतायत भगवद्गीतेमध्ये. आणि विश्वरूप दर्शन दाखवलं. ईश्वर रूपाने केव्हा बोलतायत? ईश्वर सर्वभूतानां. आणि त्यांनी त्यांचा देह हा जो ब्रह्मांड देह आहे त्याचं विश्वरूप दर्शन अर्जुनाला करवलं. म्हणजे मीच कोण आहे? मूर्ती रूपाने जो आहे तोच मी सगुण साकार अवतार आहे, तोच मी ईश्वर आहे, आणि मी सगळ्यांमध्ये असून मी अलिप्त आहे. असे 4 रोल भगवंत भगवद्गीतेमध्ये सांगतायत. आता हे 4 आहेत का? आहे एकच. जो सगुण आहे तोच कोण आहे तर तो निर्गुण आहे. मग जो सगुण परमात्मा आहे, जी आपल्याला समोर मूर्ती दिसते, तेच परब्रह्म आहे. ते हे परब्रह्म विटेवरी असं जेव्हा म्हणतो की जी सगुण मूर्ती माझ्या समोर आहे तीच कोण आहे तर निर्गुण परब्रह्म आहे. आणि निर्गुण परब्रह्म म्हणजे काय? बघा, सगुणाची पूजा करता करता जेव्हा आपल्या चित्तामध्ये आनंद प्रगट होतो तेव्हा काय आहे? तेच निर्गुण परब्रह्म आहे. असं खूप बाहेर बाहेर पुढे बघायला जायची काही आवश्यकता नाहीये. जेव्हा पूजा करताना आपलं चित्त जेव्हा एकाग्र होतं आणि चित्ताची एकाग्रता एका क्षणी इतके होऊन जाते की तिथे एक आनंदाची अनुभूती येऊन जाते, तोच त्या निर्गुण परमात्म्याचा अनुभव आहे. कारण तो निर्गुण परमात्मा बाहेर नाहीये, तर तो कुठे आहे तर तो माझ्या आतच आहे. बघा हे कसं आहे ना, ही उपासना जी आहे ना, ही उपासना सुद्धा जी आहे ना ती अशी वाढती राहिली पाहिजे. नाही तर कायमच जर आपण म्हणू की प्रतीक उपासना, प्रतिमा उपासना, नंतर अवतारांच्या उपासना अशाच जर राहिल्या
तर आपल्या पदरात काही पडत नाही. म्हणून हा सुद्धा काय आहे तर एक अभ्यास आहे. आता अभ्यास म्हणजे काय तर अधिकार वाढवणं. म्हणजे अशा पद्धतीने जर आपण ह्या गोष्टी समजावून घेतल्या तर आपल्याला लक्षात येतं की या उपासनांचा सुद्धा काय अधिकार आपला वाढता राहायला पाहिजे. जसं प्रतीक उपासना, प्रतिमा उपासना, ओंकाराची उपासना सांगितली आणि दहरोपासना म्हणजे आत्माच होऊन आत्म्याची उपासना करणं. त्याचा आपण विचार करूयात थोडा पुढे. पण या उपासना मी सांगितलं की कशा कशा अशा पुढे 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 साधकाच्या जात राहतात त्या. म्हणून हे सगळे जे भगवंताचे रोल आहेत, हे सगळे भगवंताचे रोल आहेत ते अतिशय व्यवस्थित समजावून घ्यायचे आणि त्याचा उपयोग करून घ्यायचा. जे भक्त असतात त्यांना हे ऐकायला नाही बरं वाटत, पण आता शास्त्र तेच बोलतंय, त्याला आपण काय करणार म्हणजे असं. किंवा मग दुसरा की जे सगुण आहे तेच निर्गुण आहे असं अंतःकरणात ठसवून घ्यायचं सातत्याने. बघा इथे आता मी सांगितलं ते, आता मीच कोण आहे तर परब्रह्म स्वरूप आहे, पण मला अनुभूती नाहीये. एक खूप छान अशी एक सरणी सांगितलेली आहे की माझ्याच अंतःकरणातला जो आत्मा आहे, जो परमात्मा आहे, तो सगुण रूपाने बाहेर काढला. बाहेर काढला म्हणजे कुठे बाहेर काढला? तो मूर्ती रूपाने बाहेर काढला. का बाहेर काढला? कारण निर्गुण परमात्म्याची मला अनुभूती येऊ शकत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, मन वाचातीत रूप तुझे म्हणून या भक्ती माप केले. तुझं कसं आहे स्वरूप तर मन वाचातीत आहे, म्हणून आम्ही तुला काय केलं तर भक्तीमध्ये आणून बसवलं. म्हणून तुला सगुणामध्ये आणलं आम्ही की तू आम्हाला कसा झाला पाहिजे, मनन करण्यासारखा झाला पाहिजे. तुझं नामरूप आम्हाला जे आहे ते नामरूप आम्हाला दिसलं पाहिजे आणि म्हणून तुम्हाला आम्ही भक्तीच्या ह्याच्यामध्ये म्हणजे सगुणामध्ये आम्ही तुला आणलं. पण आता सगुणामध्ये का आणलं तर माझा अंतरात्मा मला अनुभवाला येत नाही, म्हणून त्या बाहेरच्या देवाची उपासना करता करता तोच अंतरात्मा मी आहे अशी अनुभूती घेण्यासाठी त्याला सगुणात आणलेले. म्हणून बाहेरचा राम ही सोय आहे, तर आतला राम ही काय आहे? स्थिती आहे. सोयीसाठी बाहेरचा राम येतो, खरं त्या सोयीसाठी म्हणजे कारण तो लागतो. म्हणून आत्माराम हा काय तर दोन आपल्याला सगुण आणि निर्गुण वाचक आत्माराम शब्द आपल्या समोर येतो की नाही. म्हणून बाहेरचा राम सोय आहे आणि आतला राम ही स्थिती आहे. म्हणून तुकोबा म्हणतात, देव शोधावया गेलो देवची होऊनी ठेलो, मग गोविंद ते काया भेद नाही देवातया. आता आम्ही त्याच्यापेक्षा वेगळं राहिलोच नाही. देहमान्य निरूपण म्हणजे आपण देहात आल्यानंतर देहादिधारी देवांची पूजा करता करता ते निर्गुण परब्रह्म आहे इथपर्यंत आपल्याला झेप घ्यायची आहे. आणि म्हणून हा सगळा जो विचार आहे, हा सगळा विचार आपण इथे ग्रंथांमधून केलेला असतो आणि निरूपणांमधून जो सातत्याने वक्त्याला पण करावा लागतो. कारण वक्ता पण कसा असतो तर त्याच पातळीवर असतो, म्हणजे मी माझ्यापुरतं बोलत्या. आणि म्हणून निर्गुण परब्रह्माची झेप घेण्या इतका अंतःकरणाची स्थिती नसते. मग हळूहळू हळूहळू अवतारांकडून ईश्वराकडे, आणि ईश्वराचा रोल जो आहे ना तो खूप मोठा आहे. कारण आपलं सगळं जीवन जे आहे ते प्रारब्धाने बांधलेलं असतं. आणि मग मी करता मी भोगता, अजून काय जग सत्य, आता सगळ्यांना पाठ झालाय ते. आता मी करता आणि मी भोगता हे एवढं चित्तामध्ये घट्ट बसलेलं असतं की म्हणताना म्हणतो की मी जसं सांगितलं की ईश्वराची सृष्टी प्रारब्धाने बांधलेली आहे. माझं ब्लू प्रिंट त्या ईश्वराकडे सगळं तयार आहे. आपण बघा, जर आपण पिक्चर बघायला जात होतो तेव्हा मागे एक फिल्म सरकत असते आणि ते पडद्यावर दिसत असतं संपूर्ण. आता ते जिवंत दिसतं ना पडद्यावरती, आपण त्याच्याबरोबर हसतो, त्याच्याबरोबर रडतो, पण ते ब्लू प्रिंट जे मागे असतं त्याच्याप्रमाणे ते सरकत असतं. ते दिग्दर्शनाने जे काय केलेलं असतं ते अगदी त्या पद्धतीने आपलं ब्लू प्रिंट भगवंताकडे रेडी आहे. ते ब्लू प्रिंट फक्त सरकतंय आणि आपण म्हणतो असं का झालं, तसं का झालं. खरं म्हणजे वाटलं नव्हतं असं होईल ते. असे असतात की नाही वाक्य आपली. मग हे ब्ल्यू प्रिंट त्याच्याकडे आहे, तर तो आपला जीवनपट जो आहे त्या ब्ल्यू प्रिंट प्रमाणे पुढे जातोय. काहीही तक्रार न करता जेव्हा जीवन जगलं जातं त्याला ईश्वर शरणागती असं म्हणतात. आपण फक्त नाम जप करणं, बाकीच्या उपासना करणं या आहेतच, काही प्रश्नच नाहीये. त्या कराव्याच लागतात सुरुवातीला, कारण अंतःकरण मृदू मुलायम होण्यासाठी
भगवंताची स्तुती करणं, भजनं म्हणणं, या सगळं हे करावं लागतं. सगळ्यातून तो उपासक जात असतो पुढे पुढे. पण खरे परत जे विचारांवर आपण येतो ते इथे येतो की ईश्वराची सृष्टी आहे, माझं ब्ल्यू प्रिंट त्याच्याकडे तयार आहे, त्या ब्ल्यू प्रिंट नुसार माझं जीवन जे आहे ते तसंच जाणार आहे, माझ्या मनासारखं काहीही होणार नाहीये. माळीये जेवते नेले, तेवते निवांतची गेले, तया पाणीया ऐसे केले होवा वेगा. जसा माळी बागेला पाणी घालतो तर ते पाणी म्हणतं का हो, हे बोगनवेलीचं झाड आहे, काटेरी मी ह्याला जाणार नाही, हे गुलाबाचं हे मोगऱ्याचं यालाच फक्त मी जाईन. ते पाणी काही तक्रार करतं का? ते झुळू 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 पाटातनं वाहतं. अगदी त्याप्रमाणे माझं आयुष्य त्या ईश्वरी योजनेनुसार म्हणजे प्रारब्धानुसारी जे आहे ते जर झुळू झुळू त्या पाण्यासारखं वाहत राहिलं तर एक वेळ अशी येते की ईश्वराचं मनोगत आणि माझं मनोगत एकच होऊन जातो. आता ईश्वराचं मनोगत आणि माझं मनोगत एक झालं, मग मीच ईश्वर होईन की न्यू? त्याच्यापासून वेगळी राहणारच नाही. आज काय आहे तर आपली टक्कर आहे त्या भगवंताशी. वरतून नमस्कार आहे आणि आतून काय आहे? माझ्याच वाट्याला असं का. आता माझ्याच वाट्याला असं का जेव्हा असं म्हटलं जातं तेव्हा दुसरा अर्थ काय होतो? दुसऱ्याच्या वाट्याला असं आलं तरी चालेल. इकडे म्हणवायचं भक्त आणि नकळत दुसऱ्याच्या बद्दल विचार अंतःकरणामध्ये कुठला येतोय? अशा खूप छोट्या 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 गोष्टी असतात की त्या कळत नकळत, आता कळत नकळत म्हणतो आपण, पण कळतच होत असतात खरं सांगायचं तर. पण आपण आपल्याला जरा सेफ झोन मध्ये ठेवतो आणि म्हणतो नाही हो नाही, ते कळत नकळत होऊन गेलं. असं कळत नकळत काही होत नसतं. जर शास्त्रशुद्ध विचार संतांचे समजावून घेतले तर आपल्या लक्षात येतं की या सगळ्या गोष्टी आपल्याला कळतात अंतःकरणामध्ये. कारण ते मी आणि माझं इतकं तादात्म्य आपल्या चित्तामध्ये असतं की माझं काही बिघडलं की माझं चित्त हलून जातं, दुसऱ्याचं काही बिघडलं तरी मला तेवढं फारसं दुःख होत नाही. ही सहजच आहे. मग वरतून नमस्कार आहे आणि मागाहून तक्रार आहे. मग अशी आपण किती भगवंताची भक्ती केली तरी तो भगवंत मला कधी पावेल का? शक्यच नाहीये. जसं तुकोबांचं जीवन आहे, 18 विश्व दारिद्र्य आहे, पण बरे झाले देवा बाईला कर्कशा, तुकोबा म्हणतात. बरे झाले देवा निघाले दिवाळे. आता विठ्ठल त्यांना प्रसन्न होत होता, ते म्हणू शकले असते की नाही की मला काहीतरी जरा छान घर बांधून दे, माझी झोपडी वगैरे आहे म्हणून. पण असं ते म्हणाले नाहीत. ते म्हणतात तू जी परिस्थिती माझ्या वाट्याला दिलेली आहे ती चांगली आहे, उलट म्हणून मी तुझ्या चरणांशी आलोय. ही संतांची स्थिती आहे. ठेविले अनंत तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे असमाधान. ही आपली स्थिती आहे. किती काय दिलं तरी शेवटी काय आहे तर आपल्या चित्तामध्ये दुसऱ्याकडे बघितलं की असमाधानच. आपली मुलं अमेरिकेला जातात तेव्हा आपण आनंदाने सगळ्यांना सांगतो, अहो आमचा मुलगा अमेरिकेला चाललाय बरं का. आणि काही वर्ष खूप आनंदात जातात आपली. आपणही एक अमेरिका वारी करून येतो 1 2 4. आणि जसं जसं वय व्हायला लागतं तसं मग दुसरीकडे बघितल्यावर वाटतं ह्यांचा मुलगा जवळ राहतोय छान, आपलाही जवळ असता तर. आता सगळं सोयीनी कसं व्हायचं? परत तेव्हाही रडारड आहेच. म्हणजे अमेरिकेत छान कमावतोय डॉलरमध्ये, पण दुसऱ्याचं बघितलं की मला असं वाटतं की माझा मुलगा जवळ पाहिजे होता. तर सगळं कसं साधायचं हे जे असतं, म्हणजे रडारड कधी माणसाच्या प्रपंचातली संपतच नाही. मग जे माझ्या वाट्याला आहे ते माझ्या वाट्याला आहे, ते आनंदाने स्वीकारल्यानंतर जे भगवंताचं नाम होतं त्याला शरणागती असं म्हणतात आणि त्याला अनन्य शरणागती असं म्हणतात. आणि अनन्य शरणागती ज्याच्या चित्तामध्ये असते तो भगवंताला अतिशय काय असतं तर प्रिय असतं. गोंदवलेकर महाराज म्हणतात की जो तक्रार नाही तो काय तक्रार करतो तो भक्तच नाही. भक्ती पण चालू आहे, तक्रारी पण चालू आहेत, तर कधीच भगवंत तुम्हाला पावणं शक्य नाही. आता भगवंत पावणं शक्य नाही याचा अर्थ काय होतो? सकाम उपासना केली तर भगवंत काहीतरी देतो. माहितीये बरेच जण म्हणतात नाही माझ्या मनासारखं झालं ग. आता तो काय म्हणतो मग, तुला हवं ते दिलं, तुझा माझा संबंध संपला. मग परत उपासना सुरू होते, परत काहीतरी दुसऱ्या प्रपंचामधलं उभंच असतं. मग परत ते मागणं संपलं की परत भगवंत म्हणतो तुझा माझा संबंध. असं सारखं तोडणं जोडणं राहिलं तर कधी त्या मोक्षापर्यंत जायचो आपण.
मग कधी आपण अशी उपासना करतो की मला तुझ्याकडून काही नको, मला तूच हवा, तुझ्याकडून काही नको. आणि हे संतांचं वैभव जे आहे ते इथे आहे. ते म्हणतात मला तुझ्याकडून काही नको, मला तूच हवा आहे. आणि एक जेव्हा ती मोठी काय मिळते तर एक ब्रह्म जाणलं की सगळं जाणल्यासारखं होतं असं जे म्हणतात, ते काय आहे बघा. एक गोष्ट आहे काजीबाईंची. एका राजाने आपल्या राज्यामध्ये एक प्रदर्शन भरवलेलं असतं आणि त्यांनी खूप अशा हॉल भर वस्तू ठेवलेल्या असतात. आणि तो दवंडी पेटवतो राज्यामध्ये की कोणीही यावं सकाळपासून रात्री 10 वाजेपर्यंत आणि ज्याला आवडेल ती वस्तू त्यांनी घेऊन जावी. राजाने दवंडी पेटवली म्हटल्यानंतर सगळे लोक रांग लागते आहे सगळ्यांची काही काही वस्तू घ्यायला. कोणी कुठली वस्तू उचलतो, कोणी कुठली वस्तू उचलतो, असं दिवसभर सुरू आहे. आता 10 वाजायची वेळ आली, आता थोडा वेळ वाट बघायची आणि बंद करायचं सगळं. तेवढ्यात एक आजीबाई प्रवेश करतात हॉलमध्ये. आता आजीबाई हळूहळू हळू चालत सगळ्या वस्तूंपाशी जात असतात. बरं कुठलीच वस्तू घेत नाहीयेत त्या. आता राजा येऊन बसला तिथे की आता हे शेवटी समारोप करायचा प्रदर्शनाचा. अर्धा तास होऊन गेला, आजीबाई कुठल्याच वस्तूला हात लाविनात. राजाने त्या नोकराला सांगितलं त्याच्या हाताखालच्या की त्यांना विचार तुम्हाला काय हवं आहे, तुम्ही हवं ते घेऊन जाऊ शकता. आजी काही बोलल्या नाहीत, सरळ येऊन राजाजवळ आल्या आणि राजाच्या मस्तकावरती हात ठेवला. त्या म्हणाल्या मला तू हवा आहेस, कारण तू मला मिळालास तर सगळ्याच वस्तू माझ्या होऊन जातील. आता आजी किती हुशार होत्या. आणि आपण काय करतो, तो सोडून सगळं घेतो, तो सोडून आपण सगळं घेतो. आता इथे जे आहे की आपण नामरूपात आलो म्हणून नामरूपात सगुणामध्ये आपल्या जवळ काय आला तर भगवंत आला. त्या ऋषीमुनींनी आपल्यासाठी सोय करून ठेवलेली आहे. संतांची वचन आहेत आपल्या समोर. सगुणाचे नि आधारे निर्गुण पाविजे निर्धारे, सारा सारा विचारे संत संगे. आता तो एक खूप वेगळा विषय आहे की सगुण मूर्त्या कोणी घडवल्या. विठ्ठलाची मूर्ती अशीच असावी, रामाची मूर्ती अशीच असावी, दत्तात्रयांची मूर्ती 6 शिरे आपण बघतो ना, 6 हात असे जे आहेत, अशी मूर्ती कोणी घडवावी, हा खूप वेगळा विषय आहे. पण ह्या प्रतिकात्मक मूर्ती आपल्या समोर लागतात. पण त्या प्रतिकात्मक मूर्ती जी सगुण मूर्ती आहे तीच निर्गुण आहे असा बुद्धीचा निश्चय उपासकाचा व्हावा लागतो की जे सगुण आहेत तेच निर्गुण आहे. एक दृष्टांत सांगते आणि थांबते. बघा माझी सुनबाई असते, माझ्या मुलाचं लग्न झालं तर आम्ही नागपूरला इथून लग्नाला गेलो. लग्न अगदी छान पार पडलं आणि निघालो. आता सोन्याचे बरेच दागिने माझ्या बहिणबाईंनी माझ्याजवळ बांधून दिले की ट्रेनमधनं प्रवास आहे, वेळ दागिने तुम्ही व्यवस्थित घरी घेऊन जा. आणि आमची वरात निघाली. तेवढ्यात त्या मागून धावत आल्या आणि म्हणाल्या अहो हिची नथ मात्र एवढी राहिलेली आहे, तेवढी काय करा तर तुम्ही. आता म्हटलं बापरे सोन्याची नथ, आता बोलायची पण सोय नाही, कारण का तर परत म्हणतील की मग मी काय केलं, तर एक रुमाल होता माझ्याजवळ, त्या रुमालामध्ये ती नथ मी बांधली आणि ती पुरसुंडी जी आहे ती माझ्या पर्सच्या आतल्या कप्प्यामध्ये ठेवून दिली. आता एवढे लोक बरोबर होते, जवळजवळ 100-1 बॅगा होत्या आणि आम्ही ट्रेनमध्ये सगळेजण बसलो. प्रवास सुरू झाला आमचा गप्पा गोष्टींमध्ये. नंतर रात्रीचं डबे खाणं झालं आणि झोपलो. एकदम मला जाग आली, नथ कुठे आपण ठेवलेली. आता नथीची आठवण झाल्यानंतर मी कशाला हात लावला, माझ्या पर्समध्ये जी मी पुरसुंडी ठेवली होती आतमध्ये, आता ती लागली माझ्या हाताला आणि माझ्या बुद्धीचा निश्चय काय झाला, नथ आहे. परत झोपले. परत 4 वाजता एकदम झोपेतनं जाग आली, हात लावला, नथ आहे. तुझं रुमाल म्हणू की नथ रे, रुमाल नथू ऐकू गोविंद रे. तुझं सगुण म्हणू की निर्गुण रे, सगुण निर्गुण ऐकू गोविंद रे. इतकं सोपं आहे, इतकं सोपं आपल्याला संतांनी करून दिलंय. पण आपला भाव जो आहे तो भाव वृद्धिंगत सातत्याने करावा लागतो की हा जी समोरची जी मूर्ती आहे हीच कोण आहे, तर हा प्रत्यक्ष चालता बोलता भगवंत सगुण साकार अवतार आहे आणि हाच परब्रह्म स्वरूप आहे. आणि त्याची उपासना करता करता उपासनेचे शेवटी देवा भक्ता अखंड भेटी. उपासना करता करता त्या उपासकाच्या अंतःकरणातलाच काय तो अंतरात्मा जागरूक झाला पाहिजे आणि मग
जसं रामकृष्ण परमहंस भगवती काली मातेवरती फुलं वाहता वाहता स्वतःच्याच मस्तकावरती फुलं वाहून घेत आहेत की बाहेरच्या देवाची पूजा काय निमित्त आहे, मीच कोण आहे तर परमात्मा आहे. अशी अनुभूती माझ्या सकट आपल्या सर्वांना यावी ही सद्गुरुचरणी प्रार्थना करते आणि इथेच वाणीला विराम देते. जय जय रघुवीर समर्थ.